बोला बोला. तर एकतर स्पष्टपणे सांगतो, की अडचण आमची अजिबात झालेली नाही आहे. अडचण आता काँग्रेसची झालेली आहे, की त्यांच्या सोबत आलेल्या पक्षांचे काही मुद्दे त्यांना पटत नाहीयेत. मात्र तो मुंबईमधल्या, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अभिमानाचा मुद्दा आहे आणि काँग्रेसनं सतत सातत्यानं महाराष्ट्राच्या, मराठीच्या, मुंबईच्या मानबिंदूंचा अपमान करण्याचं काम केलेलं आहे. मला उबाठाला प्रश्न विचारायचा आहे, की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या करता बाळासाहेब लढले, त्या सावरकरांचा अपमान करणार आणि ज्या सावरकरांनी मराठीमधले अतिशय सुंदर शब्द आपल्या भाषेला दिले, ते भाषा तज्ञ सुद्धा होते. त्यांच्या सततच्या अपमानाबद्दल आपली भूमिका यांची काय ते विचारा. दुसरा विषय, आपण माननीय विकासाच्या मुद्द्यावर बोलू. साहेबांना भावनिक मुद्द्यावर नाही झालं. हरकत नाही. हे भावनिक मुद्दे पातक ऐका. आज मुंबईची जी तर अवस्था आहे. तर मी आपला जो विषय आहे हा नाही, नाही, नाही. आपला विषय आहे मराठीचा मुद्दा. हा मी विषय सोडून अजिबात बोलत नाहीये. आमचा नाही, तर पण मुळात मुद्दा उपप्रश्न आहे आमचा त्याच्यातला. विकासाचाच आहे. जिथे जिथे इतका मोठा सुंदर असा मुंबईचा कोस्टल रोड तयार झालेला आहे. हम्म एकीकडे अटल सेतू तयार झालेला आहे. पालघर पर्यंत तो रस्ता जाणार आहे. वाढवण आणि आता नवी मुंबई विमानतळ हे सगळं जोडण्याकरता मुंबई आपापसामध्ये अवघ्या काही मिनिटांवरती आलेली आहे. हम्म दीड-दीड तास ट्रॅफिकमध्ये थांबणारे मुंबईकर आज दक्षिण मुंबईतला माणूस पश्चिम उपनगरामध्ये ॲक्वालाईनच्या माध्यमातून इतक्या पटकन येतोय. आता सचिनजींना विकास दिसत नाही, मात्र तो मुंबईकरांना दिसतोय. पण याला अजितराव काहीही उपाय नाही. पण आजचा जो अजितराव विषय आहे अजितराव मराठीच्या मुद्द्याचा, हा जो आजचा विषय आहे त्या विषयाला हा जो धरून बोललं माणूस पाहिजे. आम्ही अतिशय विकासावर वेगानं बाहेर चर्चा चाललाय करणार ना आहोत, तिकडे, त्यावरच मतं मागणार आहोत, त्यावरच निश्चित तेवढ्याच घेणार. वेगानं मराठी माणूस बाहेर गेला ना तिकडे, कोण जबाबदार आहे त्याला? मोठ्या संख्येनं मराठी येतो माणूस बाहेर गेला. सचिनजी येतो. हा याला 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 उत्तर आपण विचारू ना काँग्रेसला. 2014 पूर्वी या मुंबईमध्ये अनेक गिरण्या विकल्या गेल्या. कोणी विकल्या? हम्म तिथं संप घडवले. विचारा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विचारा. ठीक आहे, मी विचारतो. त्याचे नेते कोण सचिनजी होते? तुम्ही त्या पहिल्यांदा उत्तर द्या. गिरण्या ते विकत म्हणतात घेणारे लोक हे कोण आहेत? हे सगळं पातक तुमचं आहे, तुमच्या तुमची सत्ता होती, मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये तुमचं काय पातक आहे, काय मराठी नाही माणूस दिसतं हद्दपार ना झाला. आमचं पातक आहे. हे विचारला ना आपण. नाही काय